श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला 2.5 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी नऊवारी साडी कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे. याच्यासाठी उंची आहे 22 इंच आणि सीट केर आहे 24 इंच. 2.5 वर्षाच्या मुलीचा मी उंची बरोबर 22 इंचावर घेतलेली आहे, कारण याच्यामध्ये नेफा येणार आहे तो 1 इंचाचा असेल, तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये काही ऍड करावं लागणार नाही. त्यासाठी मी 1.25 मीटर अस्तरचा कपडा घेतला होता. ही फोल्डची बाजू माझ्या बाजूने आहे, जे आपल्याला पॅन्टचा कपडा कटिंग करायचा आहे. सीट केअर 24 आहे. 24चा 1/3 8 इंच. 8 इंचावर आपल्याला कपड्याचे मार्क करायचे. तेवढेच आपल्याला कमरचा भाग पण घ्यावा लागेल, कारण लहान मुलीचा असल्या कारणाने त्याच्यात कमी जास्त काहीच नाही. मग ते मुलांना कम्फर्टेबल, मुलीला कम्फर्टेबल कमरेला येईल. सीट घेर मी घेतलेला आहे 7.5 इंचावर. अशा प्रकारे पूर्ण सरळ शिलाई करून घ्यायची, सरळ मार्क करून घ्यायचा. त्याच्या पुढे मी 2 इंचचं मार्क केलेलं आहे, जे आपल्याला तिथे जे आकार द्यायचा आहे. पायात हे 7 इंचावर ठेवलेलं आहे. ज्या आकारापासून पायाच्या घेराला आपल्याला अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं. इथे लक्षात घ्या, ही घडीची बाजू आहे. तर हे पॅन्टीचे 2 भाग झालेले तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला पॅन्टचा फॅब्रिक कट करायचा आहे. याच्यासाठी मी हे बघा, अस्तरचा भाग असा ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला 6 इंच कपडा एक्स्ट्रा सोडावा लागेल, जो इथे प्लेटसाठी आपल्याला हवा आहे. अशा प्रकारे मी हे दोन्ही कपडे फॅब्रिक कापून घेते. आम्ही 6 इंचचा एक्स्ट्रा कपडा घेतलेला. अशा प्रकारे आपले पॅन्टीचे दोन्ही भाग कट झालेले आहेत. तर आता आपल्याला कट करायचा आहे काष्टा. तर त्याच्यासाठी
आपला पॅन्टीचा भाग आहे तो असा ठेवायचा आहे आणि इकडून 5 इंच, 5 ते 6 इंच बॉर्डरच्या बाजूने कपडा सोडायचा आहे आणि खाली 3 ते 4 इंच आपल्याला एक्स्ट्रा कपडा सोडून हा असा कर्व करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हा असा कट न करता सरळ कट करून ठेवायचा आणि इथे कर्व द्यायचा. जे आकार आपल्याला आहे तसंच कट करायचं आहे, जे आकाराच्या प्रमाणे. हा काष्ट्याचा भाग असा असा येईल. तर लक्ष द्या, आम्ही आता काष्ट्याचा भाग कट करते. त्यासाठी हा असा थोडासा कट करून घ्यायचा. कमरेच्या वरच्या भागाला एक्स्ट्रा अजिबात सोडायचं नाहीये. जेवढा अस्तरचा कपडा आहे त्याच्या बरोबरीनेच कट करायचं. तर हा झाला आपला काष्टा. पहिला पदराचा भाग कट करून आपली उंची आहे 22 इंच. 22च्या डबल 44 अधिक 5 इंच. जो 5 इंच एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला काठाच्या बाजूने ठेवायचा आहे आणि जो 22चा डबल भाग आहे तो 44 इंचावर आपल्याला इथे ठेवायचा आहे, ज्या बाजूने आपल्याला बिडिंग येईल. तर लक्ष द्या, आम्ही 22 इंचावर इथे मार्क करते आणि हा डबलचा 22 इथे आहे आणि हे 5 इंचाचं मी हा कपडा फॅब्रिक इथे एक्स्ट्राचा सोडलेला आहे. जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे त्याच्या धारी काठाच्या बाजूने जो पदराचा वरचा पट्टा येईल त्या बाजूने आपल्याला 5 इंच जास्त घ्यायचे आणि इथे बरोबर 44 इंचावरच कट करायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी हा भाग कट करते. आपला येईल बघायला. अच्छा सॉरी, पदर आपला कट झालेला आहे. आता आपल्याला समोरचा उंचा काढायचा आहे. याच्यासाठी आपल्याला 2-2 इंचावर 2-2 इंचाच्या प्लेट्स टाकायच्या आहेत. मी हा फॅब्रिकला प्रेस मारून घेतलेला आहे.
अशा प्रकारे इथे आपल्याला टाचणी लावून घ्यायचं किंवा प्रेस मारून अगोदर व्यवस्थित घेतलं तर प्लेट्स सारख्या मोडत नाही. हा कपडा आपल्याला इथून हे सरळ कट करायचं. शेवटची प्लेट्स जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला कॉर्नरला सेट करून घ्यायची. ओच्याचा फायनल लूक आहे हा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा. त्या प्लेट्स अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे. हे पॅन्टचे जे 2 भाग आहेत ते आपल्याला आता स्टिच करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्याच्या इथे अशा प्रकारे प्लेट्स घ्यायचे. असं त्या कपड्याला आपण पायाच्या बदले त्या वेगळीला शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा इथे आपण अस्तरच्या पायाचा भाग फोल्ड करून घेतोय. बरोबर. आता या 9वारी साडीचे 5 भाग झालेले आहेत. लक्ष द्या. हे 2 पॅन्टीचे भाग, हा ओचा, हा काष्ट्याचा भाग आणि हा पदर. आता हे जोडायचे कसे हे मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम आपण माझ्या बाजूने मी जशी उभी आहे त्याच्या समोर पहिला काष्टा जोडून घ्यायचा. काष्टा जोडून घेताना सरळ भाग वर आहे लक्षात घ्या आणि हा इथे आला पाहिजे. अशा प्रकारे
इथे अटॅच करू. इथपर्यंत शिलाई घेऊन ही शिलाई हा कपडा असा अटॅच करून घ्यायचा. हा झाला पदर. पदराच्या नंतर आपल्याला जोडायचा आहे काष्टा. आता हा काष्टा जोडताना सुद्धा ह्याच बाजूवर आपण अशा प्रकारे जोडायचा आहे. काष्टा जोडून झाल्यावर हा पदर जोडून झाल्यावर काष्टा जोडायचा आपल्याला. काष्टा असा जोडायचा. हा जे आकारावर आणि हे असं जोडून घेऊन अटॅच करून हा जोडायचा. पहिला पदर जोडायचा, नंतर काष्टा जोडायचा आणि त्याच भागावर आपल्याला ओचा जोडायचा आहे. ह्या जेच्या अपोजिट साईडला ओचा जोडून घ्यायचा आहे. ओचा जोडताना लक्ष द्या, ह्याला इथे जे आकारात अशा प्रकारे ओचा जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर पॅन्टीचा जो दुसरा भाग आहे हा त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे फक्त जे आकार, जे आणि इकडचा जेला जे जोडून घ्यायचंय. आणि ही शिलाई पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पाय असा करून हा इथे जोडून ह्याला शिलाई करून घ्यायची. आता मी शिलाई करून आणते. तुम्ही काष्टा जोडताय, काष्टा आपल्याला अजिबात चुनी घ्यायची नाही. त्याच्यानंतर ह्याचं नाही ऍडजस्ट करायचं. हे पदराचा भाग मी जोडते. भाग जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर जोडायचा आहे काष्टा. काष्टा जोडताना लक्षात घ्या, काष्टा आपल्याला पायाच्या टाचेच्या इथे अटॅच करायचा आहे. ओच्याचा भाग मी त्याच बाजूच्या अपोजिट साईडला जे आकार जोडून घेतलेला आहे. आता हा भाग कमरेच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ही शिलाई व्यवस्थित अशी डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा,
आता हा पॅन्टीचा भाग त्याच्यावर फक्त जे आणि इकडून जे हे जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ही शिलाई अटॅच करून घ्यायची. कर बेटा बंद. मॅगी मसाला भेटलो का? हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला काष्टा अटॅच करायचा आहे. लक्ष द्या, काष्टा हा असा थोडासा वर जाईल. हे बघ, कमर आपली येते आहे 14, त्याचाच अर्थ 28. आपल्याला 28 ला नेफा पण तसंच घ्यायचा आहे. 28 अधिक 2 इंच 30 इंचाचा. हे बघा, आणि हा नेफा जोडताना आपल्याला असं करायचं आहे, इथून इथे शिलाई द्यायची आहे, मध्ये थोडा गॅप सोडायचा आहे, पुन्हा इकडे शिलाई द्यायची आणि ते अशा प्रकारे फोल्ड करायचे. म्हणजे याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि दोरी काढायला बरोबर सेंटर मध्ये जागा येते. गॅस कमी कर. मी थोडा गॅप सोडते. त्याची फिनिशिंग द्यायच्यासाठी याला मी फोल्ड करते आतल्या बाजूच्या कपड्याला. तर हा सेंटरला इथे गॅप आलेला आहे. आता हे अटॅच करायला आपल्याला नाडीचा भाग उजव्या साईडला करायचा आहे. तर हे इथे मी इथून सुरुवात करणार आहे आणि इथेच फिनिश करणार आहे. हा जो भाग आहे हा आपल्याला वरून घ्यायचा आहे. याचाच अर्थ सरळ साडी ठेवायची आहे. आता मग बेटा थोडं हे कर, या भाजी करपवलीस काय? तुला बंद कर बोलली बेटा. कर बंद बंद. ते हे कर ना. हा अशा प्रकारे 3 वर्षाच्या मुलीचा शाही मस्तानी 9वारी साडीचा लूक. तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.